कोल्हापुरात 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। पंचगंगेच्या पात्रामध्ये पाण्याची पातळी 32 फुटांपर्यंत गेलेली आहे, तर काल एका दिवसातच तब्बल 17 बंधारे पाण्याखाली गेलेत। दुसरीकडे पावसाच्या जोरामुळे पंचगंगा नदीचं पाणी पात्र सोडून शहरामध्ये घुसण्याची दाट शक्यता आहे आणि त्यामुळे सतर्कतेचा इशारा सुद्धा देण्यात आलाय। कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातल्या पावसाचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधीनं। दरम्यान कोल्हापुरातल्या मुसळधार पावसाचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांनी। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सलग 3 दिवस मुसळधार पाऊस चालू आहे आणि त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्व नद्यांना पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे। या पावसामध्ये प्रथमच पंचगंगा नदी आपलं पात्र सोडून बाहेरून वाहताना दिसते। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मागच्या 24 तासामध्ये साधारण 220 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। तसंच सर्वाधिक पाऊस जो झालाय तो गगनबावडा तालुक्यामध्ये, यामध्ये 72 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये साधारण 15हून अधिक जे छोटे बंधारे आहेत हे पाण्याखाली गेलेले आहेत। त्यामुळे या परिसरातली जी गावं आहेत साधारण 50हून अधिक गावांचा अंशतः संपर्क तुटलेला आहे। कॅमेरामॅन निलेशसह मी रणजित माजगावकर, एबीपी माझा, कोल्हापूर। जिल्ह्यात कालपासून चालू असलेल्या संततधार पावसामुळे कृष्णेच्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढ झालेली आहे। आपण सध्या कृष्णा नदी पात्रावरती आहोत आणि सध्याचे जे आपण चित्र पाहतोय हे साधारण 13 फुटावरती सध्या हे आयर्विन ब्रिज जवळ पाण्याच्या पातळीमध्ये नोंद झालेली आहे। 13 फुटावर सध्या पाणी आहे। मागील काही दिवसापासून सांगली जिल्ह्यामधील सर्वच तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पावसाचं दुर्भिक्ष होतं। 40% आसपास पेरण्या झाल्या होत्या, मात्र 15 ते 20 दिवस पाऊसच नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये कुठेतरी निराशेचं वातावरण होतं आणि कालपासून एक शेतकऱ्यांच्या मध्ये दिलासा मिळालेला आहे। शेतकऱ्यांमध्ये ज्यावेळी कोयनेतून अजून पाणी सोडण्यात येईल त्यावेळी साहजिकच कृष्णेच्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणावरती आणखी वाढ होण्यास मदत होणार आहे।